हरिश्चंद्राची फॅक्टरी नंतर तब्बल 5 वर्षांनी परेश मोकाशी दुसरा चित्रपट घेऊन येत आहेत एलिझाबेथ एकादशी आणि परेश मोकाशींसोबत त्यांची वाईफ मधुगंधा कुलकर्णी आमच्यासोबत आहे आणि मधुगंधाला आपण ओळखतो होणार असून मी या घरचीचे कन्सेप्च्युअलायझर स्क्रीन प्ले रायटर आणि आपली सर्वांची आवडती सूनबाई त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला तुझं हे रूप पाहायला मिळालं. म्हणजे आय नो तू लिहितेस पण आम्ही असं फुल फ्लेज आणि एलिझाबेथ एकादशी दरम्यान हे पाहतो आहे. पहिलं म्हणजे या चित्रपटाचं टायटल खूप कॅची आहे. पंढरपुरात असणाऱ्या सायकलचं नाव एलिझाबेथ का असावं असं का वाटलं? कारण चित्रपट ज्या प्रकारे आम्हाला सुचला तर तो खूप वेगळ्या प्रकारचा आहे असं आमच्या लक्षात आलं आणि मग वेगळ्या चित्रपटातली सायकलसुद्धा वेगळीच पाहिजे, ती नॉर्मल सायकल असून चालणार नाही. आणि म्हणून मग लिहिता लिहिता काही वर्णनं आम्ही करत गेलो की तिला मग हँडलच्या ऐवजी स्टेअरिंग होतं, तिचं सीट असं टेकून बसता येईल आणि सायकल चालवता येईल अशा प्रकारचं होतं. तिला एक चेहरा होता, तिला डोळे होते, तिला ओठ होते, तिला दात होते. तर हे सगळं आमचं स्क्रिप्टिंगच्या दरम्यान ठरत गेलं. ती सायकल अशा प्रकारे असावी म्हणजे अक्षरशः जिवंत माणूस म्हणून समोर यावी, ही आयडिया कोणाची होती तुमच्या दोघांपैकी? अगं ते इतकं म्हणजे आम्ही लेखक म्हणून, निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून इतकं ते एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे ना की नेमकं कुठलं कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये कुणाचं आहे हे सांगता येत नाही. कधी कधी मग बरेच गोष्टी त्याला सुचलेल्या आहेत, काही गोष्टी मला सुचलेल्या आहेत आणि मग ते इतकं जेल झालेलं ना आता ते असं सेपरेट करून सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे जरी कथा म्हणून माझं नाव लागलेलं असलं तरी मला माहिती आहे की कथेमध्येही याचं खूप योगदान आहे किंवा संवादामध्ये आमच्या दोघांचं योगदान आहे. असं ते खूप जेल झालेलं आहे एकमेकांमध्ये. त्यामुळे ते असं वेगळं करून सांगता नाही येणार की ही आयडिया मला सुचली होती, ही आयडिया परेशला सुचली होती. ते असं टीमवर्क आहे असं म्हणूया. पण सिनेमात सायकल वापरायची आणि तिच्या भोवती काहीतरी एक गंमत जम्मत करता येईल ही आयडिया मात्र मधुगंधाची होती. कारण मुळात तो विषय तिच्याकडून आलेला होता आणि मग नंतर आम्ही दोघांनी मिळून तो फुलवला. मधुगंधा, तू मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलंस की तुझं बालपण पंढरपुरातलं आहे आणि तिकडच्या 2 गोष्टी अशा झाल्या की ज्यातून सरांना वाटलं की हां ह्या 2 गोष्टींवर चित्रपट बनावा. तर त्या गोष्टी अशा काय होत्या की ज्यातून चित्रपट बनवा? प्रत्येकाच्या लहानपणामध्ये ना लहानपणाची जी कनेक्शन्स असतात ती खूप घट्ट कनेक्शन्स असतात. आपण आपल्या भावंडांची, आपल्या मित्रमंडळींची, आपल्या काही वस्तू असतात त्यांच्याशी खूप घट्टपणे कनेक्ट झालेलो असतो आणि त्या विशिष्ट काही नातेसंबंधांच्या बाबतीत किंवा त्या विशिष्ट गोष्टीसाठी आपलं खूप एक भावनिक पॅशन असते. तर तसं प्रत्येकाच्या आयुष्यात असतं आणि माझीही तशी बालपणात काही पॅशन होती, काही धडपड होती आणि ती रोमांचकारी धडपड होती, गंमतशीर धडपड होती. तर ही धडपड आणि ती माझी भावनिक घट्टपणा, गुंतवणूक, ते माझं जोडलेलं असणं, पंढरपुराशी जोडलेलं असणं, पंढरपुराच्या मातीशी जोडलेलं असणं आणि त्या अनुभवांशी जोडलेलं असणं हे परेशला खूप आवडलं आणि त्याच्यावरच आम्ही ठरवलं की आपण ह्याच्यावर चित्रपट करूया. सांगायला थोडंसं ऑकवर्ड वाटत असेल तर ते बरोबर आहे. ते मी सांगतो की तिच्या लहानपणी तिच्या भावानी आणि तिने मिळून या अशा प्रकारची गंमतशीर ॲक्टिव्हिटी केलेली आहे पंढरपुरामध्ये आणि स्वतःच्या आईला मदत करण्यासाठी 2 छोटी भावंडं काय काय करू शकतात तर त्याची गोष्ट ही त्यांच्या कुटुंबाची गोष्ट होती आणि ती मला खूप आकर्षक वाटली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की पंढरपूरकडे आपण बाहेरून खूप वेगळ्या दृष्टीने पाहत असतो, आपल्याला माहिती नसतं प्रत्यक्ष राहणाऱ्यांचं काय काय चाललं आहे तिथे. तर ते पहिल्यांदा मांडण्याची संधी मिळाली आम्हाला ह्याच्यातून. मग वारीकडे आम्ही पंढरपूरकरांच्या दृष्टीने पाहिलेलं आहे. वारीचं जे आपल्याकडे लार्जर दॅन लाईफ आणि ग्लॅमरस असं रूप असतं ते तिथली वारी काय असते, पंढरपूरकरांसाठी वारी काय असते, तर ह्याचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे एलिझाबेथ एकादशीमध्ये. म्हणजे जसं हा म्हणाला ना की आत्तापर्यंतचे चित्रपट आपण असे पाहिलेले आहेत की कुणीतरी बाहेरचा माणूस पंढरपुरामध्ये जातो आणि त्याच्या अँगलनी आपण पंढरपूर आणि पंढरपुरातली वारी पाहतो. पण पहिल्यांदाच असं होणार आहे की पंढरपुरातल्या माणसांच्या दृष्टीने आपण वारी पाहणार आहोत की पंढरपुरातल्या माणसांसाठी वारी म्हणजे काय आहे, वारीचं काय महत्त्व आहे, वारीमध्ये त्यांच्या काय ॲक्टिव्हिटीज होतात किंवा वारीमध्ये त्यांची आयुष्यात काय उलथापालथ होते, हे सगळं आपण बाहेरून न पाहता आतली माणसं वारीकडे पाहणार आहेत. आणि त्याच दृष्टीने आय गेस कास्टिंग केलेली आहे की तिथल्याच राहणाऱ्या मुलं जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात. लहान मुलांसोबत चित्रपट करताना म्हणजे ॲज अ प्रेक्षक म्हणून मला क्युरिओसिटी अशी असते की
ह्या मुलांचे जे संवाद लिहिले जातात, फॉर एक्झाम्पल ह्या ट्रेलरमध्ये जो पाहिला, मला गणितात 100पैकी 42 मार्क आहेत, हा म्हणजे अगदी फेमस होणारा डायलॉग आहे. तर हे सगळं कसं जुळतं, म्हणजे ती लोक हिंट देतात की तुम्ही त्यांना काही प्रोव्हाइड करता? नाही, आमचं शूटिंग सुरू होण्याच्या आधी स्क्रिप्ट ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये सेटवरती फार कमी वेळा चेंजेस होतात. त्यामुळे जे काही आपल्याला दिसतं ते सगळं आधी लिहिलेलं आहे आणि आम्ही लेखक आहोत आणि आम्हाला सुचतं, एवढंच मी त्या बाबतीत म्हणू शकते की मला असं वाटतं की लेखक म्हणून तुम्हाला ते पात्र जर तुमच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला आपोआप ते पात्र काय बोलेल हे सुचतं. तुम्हाला वेगळे कष्ट नाही घ्यायला लागत त्यासाठी. तर तेच त्यालाच आपण निसर्गाने दिलेली देणगी असं म्हणू शकतो ना. तर मला असं वाटतं की निसर्गाने ती देणगी दिली, आम्हाला दोघांनाही लेखक बनवलेला आहे आणि ते सुचत गेलं असं माझं म्हणणं आहे. परेशचं काहीतरी वेगळं म्हणणं असू शकते. नाही, बरोबर. स्क्रिप्ट तयार होती आधीपासून. आता आयत्या वेळेला 1-2 गोष्टी तुम्हाला सुचत असतातच मुलांशी बोलताना, खेळताना, त्याच्यानुसार तुम्ही त्या इन्कॉर्पोरेट करत असता. जसं तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मुलं अगदी म्हणजे 2-3 दिवशीच अगदी प्रोफेशनल झाले की हां आम्ही प्रोफेशनल ॲक्टर. मग ते किती इनपुट्स द्यायचे असं काही चालू असताना? नाही, प्रश्नच नाही. मग आता प्रत्यक्ष त्यांनी काय दिलं हे परत आम्हाला असं नीट वेगळं करून सांगता नाही येणार. पण ते जे एक वातावरण बनतं ना ओव्हरऑल, तर त्याचा एकमेकांना उपयोग होत असतो. ते खेळीमेळीचं वातावरण जे बनणं आवश्यक असतं कुठल्याही कलाकृतीच्या घटनेच्या दरम्यान, तर ते महत्त्वाचं असतं आणि ते मुलांनी खूप यशस्वीपणे केलं. पंढरपुरात चित्रपट डिरेक्ट करायचा म्हणजे साधारण किती मोठं मॅनेजमेंट करावं लागतं, काय काय साधारण करावं, तर हे सगळं कसं जुळून आलं? म्हणजे तिकडची मुलं, तिकडचा जमाव, हे सगळं वापरून करायचं होतं. तर ती मजा होती की स्ट्रगल होतं, काय सांग? नाही, मजाच होती. याचं कारण, मुख्य कारण म्हणजे मधुगंधानी सांगितल्याप्रमाणे तिचं बालपण पंढरपुरातलं आहे. तेव्हा हे तिच्या संपर्कातली सगळी माणसं होती जी हिरिरीनी मदत करायला पुढे झाली. हे एक. आणि दुसरं म्हणजे आमचे श्रीकांत बडवे नावाचे तिकडचे व्यवस्थापक होते. त्यांनी इतकी अलोट मदत केलेली आहे आम्हाला, इतकं स्वतःचं सगळं सर्वस्व पणाला लावून आम्हाला मदत केलेली आहे की ते नसते तर हा चित्रपट बनणं अवघड होतं, इतकी त्यांनी मदत केली. मधुगंधा, तू पंढरपुरात तुझ्या घरी जाऊन चित्रपट शूट केला, मग तो अनुभव कसा होता तुझा? ॲक्च्युली मी जेव्हा लिहित होते कथा, त्यामुळे मला तेव्हा माझं घरच दिसत होतं आणि मला ते त्या घरातच घडावं असं वाटत होतं. कारण त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल काही गमती आहेत की घरांचं छप्पर, घर एकमेकांशी जशी जोडली गेली आहेत. आणि पंढरपुराची गंमत अशी आहे की कुणीही कुणाची वेळ घेऊन घरी जात नाही. म्हणजे काही काम असेल तर डायरेक्ट घरी जातात ते. आणि खूप अजूनही पंढरपुरामध्ये त्या प्रकारचं वेलकम करणं आहे, त्या प्रकारचं स्वागत आणि प्रेम आहे त्या ठिकाणी. तर त्यामुळे मला जेव्हा मी कथावस्तू जेव्हा मांडत होते तेव्हा मला ते घरच दिसत होतं, अपरिहार्य वाटत होतं. आणि जेव्हा मी परेशला दाखवलं तेव्हा त्याच्याही ते पसंतीस उतरलं आणि आम्हाला असं वाटलं की ही कथा याच घरामध्ये घडली पाहिजे. आणि आमचे हरिभाऊ सावंत म्हणून आहेत, जे घरमालक होते आमचे आधी, तर त्यांनी आम्हाला ते अगदी, म्हणजे मला खरं तर जसं परेश म्हणालं तसं ना की पंढरपुरातल्या लोकांनी माहेरवाशीण म्हणून ट्रीट केलेलं आहे. आणि माहेरवाशिणीचे जसे लाड होतात तसं या चित्रपटाच्या बाबतीत झालं. माझे खूप लाड झाले, आम्हाला खूप सोयी आणि सवलती मिळाल्या. आणि जावई होतो जावयाचं लाड. आणि त्याच्यामुळे खूप सवलती मिळाल्या आम्हाला, खूप सहकार्य झालं पंढरपुरातल्या लोकांचं. कवठेकर प्रशाला, आमच्या कवठेकर प्रशालेचे प्राचार्य, शिक्षक श्रीकांत बडवे आणि इतर सर्व मंडळींनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांच्या मदतीने हा चित्रपट पूर्ण झाला. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न की SL व्हिजनतर्फे हा चित्रपट प्रस्तुत होतो आहे आणि त्यांनी अगदी ॲप्ट डेट निवडलेली आहे 14 नोव्हेंबर. लहान मुलांचा चित्रपट लहान मुलांसाठी येतो आहे, तर ती एक्साइटमेंट आहे का? अर्थातच. आणि एक महत्त्वाची गोष्ट ह्या चित्रपटाची अशी आहे की हा खरोखरच लहान मुलांचा चित्रपट आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लहान मुलांवरचे चित्रपट आलेले ते थोडेसे टीनेजर्स वगैरे ह्या वयोगटातले होते, त्यांच्या लव्ह स्टोरीज होत्या म्हणा किंवा त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होती. ह्या खरोखरच लहान मुलांचा चित्रपट आहे. पण अर्थातच तो फक्त लहान मुलांचा चित्रपट नाही, तर तो अख्ख्या कुटुंबाचा चित्रपट आहे, त्यांची ती साहस कथा आहे. मलाही तसंच म्हणायचं आहे की लहान मुलांचा चित्रपट आहे. लहान मुलं ही त्याच्यातली प्रमुख पात्र आहेत आणि खरंच ती 9 आणि 10 वर्षाची मुलं आहेत. आणि हा चित्रपट लहान मुलांचा नाही आहे, हा चित्रपट एका कुटुंबाची गोष्ट आहे. कुटुंबातली ती लहान मुलं आहेत आणि त्या कुटुंबाची ती एक रोमहर्षक आणि रोमांचकारी प्रवास आहे, तो ह्या सिनेमामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच फॉर सच अ वंडरफुल ट्रेलर. आम्ही नक्कीच 14 नोव्हेंबरची खूप आतुरतेने वाट बघू. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.